धारूर घाटात अपघाताची मालिका केव्हा थांबणार असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते विचारत आहेत. किल्ले धारूर खामगाव पंढरपूर या महामार्गावर आज धारूर घाटात पुन्हा अपघात झाला असून साखर घेऊन जाणारा ट्रक MH10 AW 6199 हे धारूर घाटात येताच ब्रेक निकामी झाल्याचे समजताच ड्रायव्हरने थांबवण्याचा प्रयत्न केला, पण ट्रक हे डोंगरावर जाऊन आदळला. त्यामुळे ट्रकचे खूप नुकसान झाले आहे व प्रथम मिळालेल्या माहितीनुसार कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तसेच सामाजिक कार्यकर्ते यांनी सरकार व लोकप्रतिनिधीला विनंती केली आहे की लवकरात लवकर धारूर घाटाचे काम सुरू करण्यात यावे. आष्टीहून साखर घेऊन चाललेली गाडी कमीत कमी किती लोड आहे गाडीमध्ये, किती टन आहे? चला 19 टनाची साखरेची गाडी आता जस्ट एक दोन मिनिटापूर्वी म्हणजे आम्ही खालून येऊ लागलो तर आमच्या पुढे मी मसोबापाशीच होतो आणि मसोबाच्या वरच्या वाकणाला ही गाडी हा ड्रायव्हर आहे. काय नाव आहे तुझं सांग? सुधाकर आडनाव सांग ना. सुधाकर वायशे. गाडी मालकाचं काय नाव आहे? रोहित फाळके. अंबाजोगाईची गाडी आहे ही, मांजरसुंबाची गाडी, मांजरसुंबा. तर आता ते 10 मिनिटापूर्वी 10 मिनिट झाले आता ऍक्सिडेंट झालाय. या व्हिडिओच्या माध्यमातून मला सरकारला आणि मुख्यमंत्र्याला आणि आपल्या इथल्या सगळ्या पुढाऱ्याला एकच आवाहन करायचे की रोज एक ऍक्सिडेंट होतो, रोज एक 172 कोटी काहीतरी ह्या रोडवर पडलेत म्हणजे या घाटावर. याचा मुहूर्त कधी निघणार आहे याचा सर्व जनतेला आम्हाला जीव मुठीत घेऊन चलतो आम्ही रोज. माझा हात वागण्याचा रोड आहे रोजचा आणि या रोडवर मी रोज वागतो आणि रोज एक ऍक्सिडेंट होतो, खाली होतो, वरी होतो, या घाटातच होते. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी सरकारला आणि त्या पुढाऱ्यांना असं आवाहन करू इच्छितो की आता पैसे पडले त्याचं वर्क ऑर्डर, त्याचं जे कामाचं काय ते असेल त्याची सगळ्याची काय ती त्यांनी पाहून घ्यावा आणि हा रोड आणि हा घाट तात्काळ त्यांनी याचं काम चालू करावं अशी माझी नम्र विनंती आहे.